हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट हा चॅप्टर बघत होतो आपण आणि आज आपण राहिलेले MCQ बघतोय. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा आजचा. फर्स्ट वन, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. फर्स्ट वन ऑप्शन, ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड बाय द asexual reproduction are called clone. Second option, microscopic motile asexual productive structure are called zoospores. Third one, in potato, banana and ginger, the plantlets arise from internode present in modified stem. And the last one, water hyacinth growing on the standing water drains oxygen from water that leads to death of the fishes. तर याच्यापैकी आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. तर फर्स्ट वन ऑप्शन बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन थ्रू जे काही ऑक्सप्रिन्स प्रोड्यूस होतात ते अर्थातच आयडेंटिकल असतात, त्यांच्या पॅरेंट्ससारखेच असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही टाईपचं जेनेटिकल व्हेरिएशन असू शकत नाही, कारण इथे वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सचं मिक्सचर होणं आणि त्यानंतर त्या कॅरेक्टरिस्टिक ट्रान्समिट होणं अशी कोणतीच प्रक्रिया कॅरीड आउट होत नाही. याच्यामध्ये जेनेटिकल व्हेरिएशन असायचा प्रश्न येत नाही, कारण जे काही ऑक्सप्रिन्स किंवा बेबीज असतात दे आर एक्झॅक्टली कार्बन कॉपी ऑफ देअर पॅरेंट्स. सो फर्स्ट वन ऑप्शन इज अ राईट ऑप्शन. तर काही प्लांट्स आणि ॲनिमल्सकडून झूस्पोर्स सिक्रेट केले जातात आणि हे झूस्पोर काय असतात तर मोटाईल असेक्सुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे. सो सेकंड वन सुद्धा राईट ऑप्शन आहे. थर्ड वन बघा, जनरली पोटॅटो, बनाना आणि जिंजर हे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन थ्रू प्रोड्यूस होत असतात. ठीक आहे. म्हणजे इथे कोणत्याही टाईपचं सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा फ्युजन ऑफ गॅमेट ही प्रोसिजर ॲबसेंट असते. पण सगळ्याच्या सगळ्याच प्लांट व्हरायटीज काही स्टेमपासून डेव्हलप होत नाहीत. काही लीफपासून होतात, काही रूटपासून होतात, तर काही स्टेमपासून होतात. सो थर्ड वन ऑप्शन आहे तो आहे इनकरेक्ट ऑप्शन. ठीक आहे. सो क्वेश्चन वनचा जे काही आन्सर आहे ते आहे थर्ड वन. आता बघा क्वेश्चन 2 बघतो आपण. विच ऑफ द फॉलोइंग जनरेट्स न्यू जेनेटिकल कॉम्बिनेशन लिडिंग टू द व्हेरिएशन. आणि द ऑप्शन्स आर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन, त्याच्यानंतर आहे पार्थेनोजेनेसिस, सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि द लास्ट वन ऑप्शन इज न्यूक्लिअर पॉलिएम्ब्रियॉनी. तर लक्ष द्या, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन याच्यामध्ये आपण प्लांटचा कोणताही एक पार्ट आयडियल पार्ट शो करतो आणि त्याच्यापासून न्यू प्लांट जनरेट होत असतो. अर्थात इथेही कोणत्याही टाईपचं गॅमेटचं फ्युजन होत नाही आणि त्यामुळे जे काही ऑक्सप्रिन्स असतात किंवा न्यू प्लांट्स जे असतात हे एक्झॅक्टली त्यांच्या पॅरेंट्ससारखेच कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. सो फर्स्ट वन ऑप्शन इज कॅन्सल्ड, कारण यांच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन तयार व्हायचा प्रश्नच येत नाही. सेकंड वन ऑप्शन बघा, पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस किंवा पार्थेनोकार्पिक फ्रूट जे असतात हे अर्थातच असेक्सुअल रिप्रोडक्शनचा बाय प्रोडक्ट आहे. कारण का तर पार्थेनोकार्पीमध्ये कोणत्याही टाईपचं फ्युजन होत नाही आणि फ्युजनशिवायच फ्रूट जनरेट होत असतात. त्यामुळे सेकंड वन ऑप्शन कॅन्सल. आता थर्ड वन ऑप्शन बघा, सेक्सुअल रिप्रोडक्शन. अर्थात सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल सेक्स सेल आणि फिमेल सेक्स सेल यांचं फ्युजन होत असतं आणि त्यानंतर त्यांचा डिप्लॉइड झायगोट तयार होत असतो. आता या झायगोटमध्ये मेल आणि फिमेल या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक असतात, ॲज वेल ॲज म्युटेशन या प्रक्रियेथ्रू किंवा फ्युजन या प्रक्रियेमधून काही असे युनिक फीचर्ससुद्धा जनरेट होतात जे अदर स्पेसिसमध्ये किंवा अदर जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक असणाऱ्या सेम पॉप्युलेशनमध्ये तयार होऊ शकत नाहीत. सो युनिक फीचरसाठी किंवा व्हेरिएशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारा रिप्रोडक्शनचा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो सेक्सुअल रिप्रोडक्शन. सो हा ऑप्शन जो आहे तो आहे या क्वेश्चनचा आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच द पेअर्स टाईपचा आहे. तर फर्स्ट कॉलममध्ये त्यांनी आपल्याला शॉर्ट डेफिनेशन दिलेली आहेत आणि सेकंड कॉलममध्ये वर्ड दिलेला आहे जो त्या डेफिनेशनशी संदर्भात आहे. तर फर्स्ट वन बघा काय आहे, पिस्टल्स फ्यूज टुगेदर. तर बघा बऱ्याचशा स्पेसिसमध्ये पिस्टल्स जे असतात किंवा फिमेल पार्ट जो असतो फ्लॉवरचा हा फ्यूज्ड पार्ट असतो, म्हणजे खूप सगळ्या पिस्टल्स ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या असतात. आणि जर अशी कंडिशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर सॅनकॉर्पस. ठीक आहे. सो फर्स्ट वन जो कॉलम आहे
त्याचं जे काही राईट ऑप्शन आहे तो कोणता आहे, सिनकॉर्पस. सेकंड वन बघा, फ्युजन ऑफ गॅमेट्स. फ्युजन ऑफ गॅमेट्स मीन्स काय, तर मेल सेक्स सेल आणि फिमेल सेक्स सेल फ्यूज होतात आणि यालाच आपण काय म्हणतो, गॅमॅटोजेनेसिस. फ्युजन ऑफ गॅमेट्स इज नथिंग बट गॅमॅटोजेनेसिस. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो ऑप्शन आहे कॉलम फर्स्टमधला, तिथं काय सांगितलं आहे बघा, तर हायपी ऑफ हायर. तर हायपी जे आहेत हे जनरली फंगल सेल जे आहे त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि जर ते हायर स्टेटमध्ये असतील तर त्यांना काय म्हणायचं, असं त्यांनी आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे आणि तो वर्ड आहे काय, तर डिकारोटी. आणि त्याच्यानंतर जो काही लास्ट ऑप्शन आहे तो काय आहे बघा, युनिसेक्शुअल फिमेल फ्लॉवर. युनिसेक्शुअल फिमेल फ्लॉवर जर असेल तर त्याला म्हणतात पिस्टलेट. कारण पिस्टल म्हणजे काय, तर स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी म्हणजेच काय, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर आणि यालाच आपण काय म्हणतो, पिस्टलेट म्हणतो. आता हे सगळं अनालाइज केल्यावरती आपल्याला राईट ऑप्शन चूज करायचा आणि तो आहे फोर्थ वन. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे फोर्थ वन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फ्लॉवर्स ओनली वन्स इन इट्स लाईफ टाईम. ठीक आहे ना, ऑप्शन्स आहेत बघा, बांबू, जॅकफ्रूट, पपया, मँगो. आता बघा, तर बऱ्याचशा स्पेसीस अशा असतात ज्या प्रत्येक वर्षी न्यू फ्लॉवर्स जनरेट करतात आणि काही स्पेसीस अशा असतात की पूर्ण लाईफस्पॅनमध्ये फक्त एकदाच त्यांना फुलं येतात. मग अशी कोणती स्पेसीस आहे की तिला लाईफ टाईममध्ये फक्त एकदाच फुलं येतात, असा त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारला आहे. तर याच्यामध्ये मँगो आणि जॅकफ्रूट हे सीजनल फ्रूट देणारे प्लांट्स आहेत. यांना जनरली समर सीझनमध्ये फ्रूट येतातच. सो फुलं जी आहेत ही मॅच्युअर झाल्यावरच त्यांचे फ्रूट जनरेट होतात ना. सो फर्स्ट टू ऑप्शन्स आर कॅन्सल. अँड द फोर्थ वन ऑप्शन पपया. पपयामध्ये जनरली पूर्ण वर्षभरामध्ये 6 महिने हे फळं येतच असतात. सो हा ऑप्शनसुद्धा कॅन्सल करूया. सो बांबू प्लांट जे आहेत हे बांबू प्लांट एक युनिक फीचर दाखवतात. त्यांना पूर्ण लाईफस्पॅनमध्ये ही एकदाच फुलं येतात, त्याच्यानंतर येत नाहीत. सो थर्ड वन ऑप्शन इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. नेक्स्ट वन क्वेश्चन, ऑफसेट आर प्रोड्यूस्ड बाय. ऑफसेट्स म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे काय, तर सीड, फ्रूट आणि फ्लॉवर सोडून जे काही प्लांटचे पार्ट शिल्लक राहतात ज्यांच्याकडे रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आहे ते पार्ट म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट. आता हे व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणत्या टाईपनी रिप्रोड्यूस होतात असा त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारला आहे. आणि ऑप्शन्स आहेत पार्थेनोकार्पी, मायटॉटिक डिव्हिजन, मिओटिक डिव्हिजन अँड पार्थेनोजेनेसिस. ठीक आहे, आणि इथे राईट ऑप्शन जो आहे तो आहे मायटॉटिक डिव्हिजन. कारण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये मिओटिक रिप्रोडक्शन होत नाही किंवा डिव्हिजन होत नाही. याचं रिझन काय, तर मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन हा जो काही मेकॅनिझम आहे इथं पूर्णपणे ॲब्सेंट आहे. इथं कोणत्याही टाईपचे मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होत नाहीत. जनरली व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन थ्रू प्रोड्यूस झालेले न्यू प्लांट्स हे मदर प्लांटचे कार्बन कॉपी असतात. त्यांच्याकडे सेम जेनेटिकल फीचर्स असतात त्यांच्या मदर प्लांटसारखे. सो हे फक्त आणि फक्त मायटॉटिकलीच डिवाइड होत असतात. मिओटिक ही डिव्हिजन जे आहे तिथं पूर्णपणे ॲब्सेंट असते. सो सेकंड वन ऑप्शन जो आहे तो आहे राईट ऑप्शन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, अँड्रोस्पोर स्ट्रक्चर इज फॉर्म्ड बाय. ऑप्शन्स आर इंटरनोड, नोड, सेपल्स अँड पेटल्स. ठीक आहे, तर लक्ष द्या, अँड्रोस्पोर्स काय असतात, तर वन टाईपचे झूस्पोर असतात जे जनरली अल्गल फॅमिली थ्रू रिप्रोड्यूस केले जातात आणि त्यांच्या थ्रूच त्यांचं रिप्रोडक्शन कॅरिड आउट होत असतं. आता अल्गल फॅमिलीमध्ये नोड, इंटरनोड आणि सेपल पेटलमध्ये कोणता पार्ट असतो, तर फक्त इंटरनोड असतात आणि या इंटरनोड थ्रूच अँड्रोस्पोर प्रोड्यूस होत असतात. अल्गल स्पेसीस हा प्रिमेटिव्ह स्पेसीस आहेत ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप वेस्क्युलर सिस्टीम नाही आहे किंवा अदर पार्ट्स नाही आहेत. त्यामुळे बाकीचे 3 ऑप्शन जे आहेत ते कॅन्सल. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच इज द मोस्ट लॉजिकल सिक्वेन्स विथ रेफरन्स टू द लाईफ सायकल ऑफ अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मची जी लाईफ सायकल असते ही जनरली पॉलिनेशनपासून सुरू होते. तर पॉलिनेशनमध्ये पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतात आणि मग पोलन ट्यूब फॉर्म करतात. पोलन ट्यूब जी आहे ही मेल 2 गॅमेट कॅरी करत असते आणि त्यानंतर त्याच्यापैकी एक मेल गॅमेट हा एक सेलबरोबर आणि दुसरा मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लियसबरोबर फ्यूज होत असतो. जो एक मेल गॅमेट एक सेलबरोबर फ्यूज होतो त्यापासून झायगोट तयार होतो आणि त्यानंतर
जो सेकंड मेल गॅमेट आहे, जो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज झाला आहे, तो एंडोस्पर्म तयार करतो. आणि मग त्यानंतर फ्रूट आणि सीडची डेव्हलपमेंट होते. म्हणजेच काय, तर सीड फॉर्मेशन आणि फ्रूट फॉर्मेशन होतं. आणि सगळ्यात शेवटी मग सीडचं डिस्पर्सल केलं जातं आणि मग सीड जर्मिनेट होतात. ही एक आयडियल सिक्वेन्सिंग सायकल आहे. सो याच्यापैकी आपल्याला बरोबर ऑप्शन चूज करायचा आहे आणि तो ऑप्शन आहे थर्ड वन. बघा, अगदी एक्झॅक्टली करेक्ट सिक्वेन्स आहे. पॉलिनेशन, फर्टिलायझेशन, सीड फॉर्मेशन अँड जर्मिनेशन. सो थर्ड वन ऑप्शन इज अ राईट ऑप्शन. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा. Alleuron layer is a part of. The options are endosperm, embryo, tegmen and testa. Alleuron layer जो आहे हा सीडचा एक पार्ट आहे. एक मी तुम्हाला इमेज दाखवते बघा. तर हा पिंक कलरचा जो पार्ट आहे पेरिकार्पच्या खालचा आणि स्टार्ची एंडोस्पर्मच्या वरचा, याला म्हणतात ॲल्युरॉन लेअर. तर त्यांनी आपल्याला असा क्वेश्चन विचारला आहे की हा ॲल्युरॉन लेअर हा ॲक्च्युली कोणत्या सीड पार्टचा पार्ट आहे, आणि राईट ऑप्शन इज एंडोस्पर्म. तर एंडोस्पर्मचा सगळ्यात आउटर लेअर जो आहे किंवा आउटर कवरिंग जे आहे ज्याला आपण काय म्हणतो, ॲल्युरॉन म्हणतो. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा. इन पी द ओव्ह्यूल इज हेमी अनाट्रोपस, ॲम्फिट्रोपस, अनाट्रोपस अँड कॅम्पिलोट्रोपस. तर ओव्ह्यूल जे असते ही स्ट्रक्चरनुसार वेगवेगळी असते. फॉर एक्झाम्पल, अनाट्रोपस ओव्ह्यूल जे असते ही कशी असते, तिचा मायक्रोपाईल एंड हा डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. त्याचबरोबर बाकीचे जे सगळे टाईप्स आहेत ओव्ह्यूलचे ते काय आहेत बघा. ती जी डायरेक्शन आहे मायक्रोपाईलची ती आता आपण बघतोय. तर ज्या वेळेला मायक्रोपाईल एंड हा अपवर्ड डायरेक्शनला असतो, बघा इथे अपवर्ड डायरेक्शनला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, आर्थोट्रोपस ओव्ह्यूल. ठीक आहे. ज्या वेळेला हीच मायक्रोपाईल एंड हा डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो त्यावेळेला ती असते अनाट्रोपस ओव्ह्यूल. हेमिनोट्रोपस ओव्ह्यूल जी आहे हिचा मायक्रोपाईल एंड हा एक तर लेफ्ट हँड साईडला कन्वर्ट झालेला असतो, टर्न झालेला असतो, नाहीतर राईट हँड साईडला तरी तो असतो. कॅम्पिलोट्रोपस ओव्ह्यूलची जी मायक्रोपाईल एंड जो आहे हा डाऊनवर्ड डायरेक्शन आणि एक्झॅक्टली लेफ्ट किंवा राईट ही जी काय हेमिट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आहे यांच्या मिडल पार्टला असतो. आणि ॲम्फिलोट्रोपस ओव्ह्यूल जो आहे तिचा मायक्रोपाईल एंड हा या पद्धतीने असतो, जास्त डाऊनवर्डही नाही आणि जास्त अपवर्डही नाही. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली अनाट्रोपस ओव्ह्यूलच्या एक्झॅक्टली अपोजिट स्ट्रक्चर जर असेल तर त्याला आपण म्हणतो सिरिनोट्रोपस ओव्ह्यूल. आणि पी प्लांटमध्ये जनरली जे काय ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आहे ते आहे अनाट्रोपस ओव्ह्यूल. सो अनाट्रोपस इज अ राईट ऑप्शन. नेक्स्ट, मायक्रोस्पोरोफाईल कंटेन. ऑप्शन्स आर पोलन ट्यूब, पोलन ग्रेन, न्यूक्लियस अँड ऑल ऑफ दिस. तर बघा, मायक्रोस्पोरोफाईल इज अ हार्ड लिफी ट्रायंग्युलर अँड हॅव नंबर ऑफ मायक्रोस्पोरॅन्जिया मीन्स पोलन सॅक. ठीक आहे. अँड जनरली इट इज फाउंड इन सायकस प्लांट. आता आहे सायकस प्लांट. आणि इथे तुम्हाला मायक्रोस्पोरोफाईल समजलं असेल म्हणजे काय, तर मायक्रोस्पोरोफाईल एक सॅगलाइक स्ट्रक्चर असतं आणि ज्याच्यामध्ये मायक्रोस्पोर मदर सेल्स असतात, म्हणजेच कोण मायक्रोस्पोरॅन्जिया असतात. तर त्याने आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे बघा, मायक्रोस्पोरोफाईल कंटेन आणि ऑब्व्हियसली इट इज पोलन ग्रेन. सो राईट ऑप्शन इज पोलन ग्रेन. आता नेक्स्ट वन जो क्वेश्चन आहे हा स्ट्रक्चर ऑफ अँथरवरती डिपेंड आहे बघा. टेप्टम इज द ऑप्शन आर पेरेंटल इन ओरिजिन, युजली द इनर मोस्ट लेअर ऑफ अँथर वॉल. नेक्स्ट वन आहे ऑप्शन तो आहे मॉडिफाईड एंडोथेसियम ऑफ अँथर वॉल. थर्ड वन ऑप्शन आहे आउटर मोस्ट लेअर ऑफ स्पोरॅन्जिनियस टिश्यू. and the last one parental in origin and the innermost layer of oval wall. तर बघा, आपण यातला राईट ऑप्शन चूज करूया. तर हे स्ट्रक्चर आहे टीयर्स ऑफ अँथरचं. बघा, सगळ्यात आउटर मोस्ट लेअर जो असतो तो कोण असतो, तर इपिडर्मिस. ठीक आहे. आणि इपिडर्मिसच्या आतमध्ये असतो एंडोथेसियम. एंडोथेसियमच्या आतमध्ये जो लेअर आहे, जो सगळ्यात जास्त थिक लेअर आहे त्याला आपण म्हणतो मिडल लेअर. आणि सगळ्यात इनरमोस्ट लेअर जो आहे जो स्पोरॅन्जिनियस टिश्यूला कवर करतो तो आहे टेप्टम. आणि म्हणून इथे राईट ऑप्शन आहे पेरेंटल इन ओरिजिन अँड युजली द इनरमोस्ट लेअर ऑफ द अँथर वॉल.
ठीक आहे. तुम्हाला इथं टेप्टम दिसत आहेत बघा. जनरली टेप्टम जे आहेत हे कोनिकल शेपचे असतात आणि ते स्पॉन्जिनियस टिश्यूला कवर करतात, त्यांचं प्रोटेक्शन करतात आणि ही सगळ्यात इनरमोस्ट लेअर आहे अँथर वॉलची. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. एंजियोस्पर्म, इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम इन एंडोस्पर्म इज 30, व्हॉट विल बी द नंबर ऑफ द क्रोमोझोम इन न्यूक्लियोलस. ठीक आहे. आता एंडोस्पर्म कसा असतो किंवा कशापासून बनतो तर बघा, जो काही सेकंडरी न्यूक्लियस असतो जो ऑलरेडी 2n नंबरचे क्रोमोझोम कॅरी करतो, तो काय होतो तर एका मेल गॅमेटबरोबर फ्यूज होतो. अर्थात जो काही एंडोस्पर्म आहे हा ट्रिपल न्यूक्लिएटेड असतो आणि म्हणून तिथं एनचा जो काही व्हॅल्यू आहे ती कशी असते 3n असते. म्हणून एंडोस्पर्ममध्ये आपण जो काही क्रोमॅटिन मटेरियल आहे तर कसं कन्सिडर करतो 3n. ठीक आहे. आणि इथं आपल्याला काय सांगितलं ते एंडोस्पर्ममध्ये किती क्रोमोझोम्स आहेत तर 30. म्हणून इथं एनचा जो काही व्हॅल्यू असणार आहे ती किती असणार आहे 10 असणार आहे. न्यूक्लियसचा असतो हा न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिन मटेरियल किती असतं तर 2n असतं. ठीक आहे. आणि तर एनची व्हॅल्यू किती आहे असं आपण कन्सिडर केलं आहे तर 10. n इज इक्वल टू 10. न्यूक्लियसमध्ये 2n नंबरचे क्रोमोझोम असतात आणि म्हणून 2 × 10 इज इक्वल टू 20. म्हणून इथं राईट ऑप्शन काय आहे तर 20. तर आपण आणखी काही क्वेश्चन घेऊन उद्या भेटतोय. बाय.